बाई ए, लाव की परत ये. हॅलो हॅलो काय झालं? काही नाही. आपण परत फोन करून बघूया काय. साहेबाच्या ऑफिस मधली बाई होती. आवाज ओळखीचा वाटत होता पण खात्री पटत नाही. हा बघूया की बघूया की. ये. साऊंड साऊंड कॅट मॅट बाई तुमचा फोन वाजतोय. हो पण आपण शिकतोय ना आता. मग इकडे लक्ष द्या. हा आता नाही वाजणार फोन. लक्ष द्या. परत साऊंड. काय झालं? कट झाला. लय महत्वाचं काम होतं काय? नाही ते आपलं हा ऊसाचे नवीन बी आलेत का ते विचारायचं होतं. हा 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 माझं बी झेडपीच्या साहेबाकडे लय महत्वाचं काम आहे. बरं झालं नंबर मिळाला. मी एकदा लावून बघू का परत? नाही नको. मी येतो परत ना. लय अर्जंट काम आहे. हा होय. हा नंबर लावू नकोस. हा नाही नाही. साहेब चिडतील माझ्यावर. होय होय. हा चल. हा हा एवढे फोन कोण करताय? राणाजींनी सकाळी नंबर घेतला होता. ते तर नसतील ना? की नंदिता मॅडम? कॉलबॅक करून बघायला पाहिजे. ताईसाब काय करतायसा? तांदूळ निवडतोय. लईच भारी कॉमेडी करतासा बघा तुम्ही. किंवा बघा आला खडा. तांदळातलं नव्हं, तुमच्या आयुष्यातला खडा. राणा भाऊजी लवकर आलात शेतात ना? हा ये आज शेतात गेलोच नाही. तुम्हाला बाईंचा नंबर पाहिजे होता ना व तेच आणायला गेलतो. अरे वा, आणलाय नंबर. बघू कागद. घ्या घ्या लिहून घ्या. 80 87 46 46 49. म्हणजे नंबर लिहून नाही आणलाय काय?
नाही ते अहो, कागदच नव्हता माझ्याकडे म्हणून पाठ केला. तुम्ही पाठ केला नंबर? काय राणा भाऊजी, आजकाल शेत सोडून शाळेत बिळत जायचा विचार आहे काय? नाही नाही तुम्ही काही पण म्हणा, तुम्ही लईच हुशार झालायसा बघा. हो, एवढा मोठा नंबर झटकन पाठ केला, कमाल आहे. झटक्यात कुठलं, लई बोंबच झाली माझी. म्हणजे ते आधी हातावर लिहून घेतला होता. कस काय बरं? तुम्हाला तर लिहिता येत नाही ना व? का मास्तरीन बाईंनी स्वतः तुमच्या हातावर लिहून दिला? अगं बाई चंदा. नाही नाही तसं काय बी नाही वहिनी. म्हणजे त्या लिहायला आल्या होत्या पण मीच म्हणलं नको म्हणून. हा मग रस्त्याने निघालेला सुरेश दादा तो भेटला, त्याने दिला हातावर लिहून. मग तुम्हाला द्यायला येतच होतो, त्या रस्त्यात दुर्पा काकू भेटल्या, त्यांना घागर उचलून डोक्यावर दिली. मग हात ओला झाला आणि नंबर पुसला. म्हणलं आता बोंबच झाली. अहो, पण कसं बस करून नंबर देण्यात आणला. तो आपला दिगू, अहो दिगू तो दुकानवाला, हा त्याच्या दुकानात गेलो आणि 10-15 नंबर लावला. तेव्हा कुठं नेमका नंबर गावला बघा. ती मगजमारी केली तेव्हा नंबर पाठ झाला माझा. लईच मगजमारी करायला लागली तुम्हाला बाईंसाठी, नंबर साठी. चंदा, हा? बघितलं का आपलं राणा भाऊजी किती हुशार आहेत ते? हं? कसा झटक्यात काम केलं, कसा नंबर मिळवला बघितलं? जरा शिक त्यांच्याकडनं ही हुशारी, नाहीतर तू हॉल्टी डोक्याची कुठली बसलीये चणे खात. राणा भाऊजी, मी खरंच लय चांगलं काम केलं बघा तुम्ही. नंबर जरा परत सांगताय काय? घ्या. सांग 80 87 46 46 49. जरा हळू, आम्हाला सेव्ह करायचंय. होय घ्या. 80 हा 87 46 हं? 46 49. बरं येऊ मी. ताईसाहेब लईच पुढचं निघालं की वर रानादा. अहो जमणार नाही, ते काम सहजच करून दाखवलं की त्यांनी. आज बाईचा नंबर आणलाय, उद्या बाईच. ए, नंबरवरच फुल स्टॉप. त्या बाईला या घरात पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही आम्ही. निखारच चांगलंच फुलल्या. म्हणजे आम्ही जो विचार करतोय तो एकदम बरोबर आहे. चंदे, हा? आपण बरोबर हवा देतोय. फक्त आता जरा नीट लक्ष ठेवाय पाहिजे. साहेबराव, राजबाईंशी फोनवर बोललो बघ. फोनवर जरा त्यांचा आवाज वेगळा येतो, अरे पण लई भारी, एकदमच भारी. कानात चुनचुनल्या वाणी झालं बघ. हा. काहीतरी तुझं. अरे मला कसली हौस आली आहे, वहिनीला नंबर पाहिजे होता म्हणून. अरे मी काय माझ्यासाठी केला नव्हता, अजिबात नाही. हा तुला काय ढेकळ माहिती, अरे वहिनीने सांगितलं म्हणून.
हे अडाण्या, खरंच तू त्यांचा आवाज ऐकला पाहिजे होता. कानामध्ये गुदगुला झाल्यावानी वाटत होतं बघ. ऐकायचंय बाई तुला? ऐकायचंय? ऐक. हॅलो हॅलो हॅलो, झाल्या का झाल्या? अरे एवढा भारी आवाज, परत परत ऐकावं असं वाटते. साहेबराव, मला एक सांग की, अंजलीबाईंना परत फोन केला तर चालेल ना? नाही, ज्या बी दोस्त आहेत म्हणून विचारतोय तुला, बाकी काय नाही. माझ्या मनात तसं काय बी नाही. अन मी फोन केला तर फक्त कामासाठीच करणार. मग करू का रे फोन? चालतंय ना मग तुला? घे. चालतंय की. हा? काय रे, कुणाला करणार होतास फोन? बरकत, आपल्या बरकतला. बरकतला होय? कर की. साहेबराव काय नको म्हणतोय होय? बरकतला कर, नाहीतर आणखी कुणाला कर. आणखी कुणाला नाही, बरकतलाच करणार आहे. कुणाच्या आवाजानं गुदगुल्या होत्या समजतंय मला. असू द्या, मी नाही विचारणार. चल, न्याहारी करून घे. नाही नको. एक काम कर, तू समजा शेतावर पाठव. मी बरकत साहेबराव आम्ही समजे एकत्र जेवतो. हा साहेबराव, चल शेतावर जाऊ. हा? मिस कॉल, तेही एकाच नंबरवरून. कोणी केले असतील फोन? राणाजी तर नसतील. हॅलो, हॅलो, हा कोण बोलतंय? तुम्हाला कोण पाहिजे? आता या नंबरवरनं मला फोन आले होते. कोण बोलतंय? मी साखर कारखान्याचा चेअरमन बोलतोय. तुम्हाला काय करायचं? कामाचं काय ते बोला. अहो, तुम्ही फोन केला होता म्हणल्यावर तुमचंच काहीतरी काम असेल ना, तुम्हीच बोला. अहो मॅडम, ह्यो पब्लिक फोन आहे. तो दिवसात 100 जण इथनं फोन करतात. तो बाहेर ना आलेला फोन आणि निरोप आम्ही काय घेत नाही. तवा आता ठेवा, काम आहे आम्हाला. पीसीओ आहे का हा? सॉरी सॉरी. मी बी सॉरी. ठेवा. कोणी केले असतील एवढे कॉल? मोबाईल वरून न करता पीसीओ? मोबाईल नसणारा कुणाचा तरी असणार हा कॉल. राणाजी तर नसतील, आणि असतील तर एवढे कॉल केले म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार. काय असेल? शिष्यवृत्ती संदर्भात काही? जमीन वय असेल की 100-150 एकर. अहो मोजायला टाइम कुणाकडे आहे? हा? ते ऊस, भुईमुग, शेंगा, केळी, सफरचंद समजा लावले आपण. हा नाही नाही, मातीला हात बी लावत नाही आपण. माणसं ठेवल्यात कामाला. अव इमानानं घुमणारी माणसं आम्ही. इमा काढाय कुणाला सवड आहे? काय इमान पडलं तर तशी इमानाची फिकर नाही आम्हाला. परत तुम्ही एवढं गोड आवाजात सांगतायसा इमा काढणार काय म्हणून, मग करतो की विचार. अरे कोण विचारतोय मी? घेऊन चालायस काय? घपरे तू. नाही तुम्हाला नाही, तुम्हाला नाही. ते इमानाचा ड्रायव्हर आलाय. तुम्ही ऐसा करा, मला जरा बाद मी निवांत फोन करा, मग बोलू की आपण.
मग ठरवू किती लाखाचा विमा काढायचे. हा हा ठेवतो. हा. काय रे किती गोड गळ्याची बाई बोलत होती. भगवान हवंय तुला. कोण होती? नमस्कार, मैं इंश्योरेंस कंपनी से बात कर रही हूँ. आपको विमा चाहिए? मैं बोला चाहिए ग चाहिए. ए, अशा पुढ्या शोधणं बंद कर. ती येईल ती बाई हुडकत तुला. वांद होईल मग तुझं. येईल तेव्हा बघू. पण आता असा कोकिळेसारखा आवाज ऐकायला मिळतो ना मग झालं. बरकत, अरे किती या सांगायचं तुला त्याचं थापा मारणं बंद कर म्हणून. ए ते मी बघतो. अरे तू बरमचारी, तुला बाईचं वावड म्हणून मी पण बाईसंग बोलू नको. अरे बाईचा फोनवर कधी आवाज ऐकलायस काय तू? अरे बाईचा आवाज म्हणजे आवाज असतोय. तुला अडाण्याला काय करणार म्हणा. हॅलो हॅलो हॅलो. बाईचा आवाज असा कानावर हळूहळू ऐकू आला की लय भारी वाटतंय बघ. हा खरंय म्हणा तुझं. काय तुला काय माहित रे? तू कधी बाईचा आवाज ऐकलास फोनवर? फोन तर कधी हातात घेतलास का तू आजपर्यंत? नाही ते तू सारखं बोलत असतोस ना व, त्यावरनं अंदाज बांधला मी. ऐसा क्या? तरीच मी म्हटलं तुझ्यासारख्या अडाण्याला कसं कळलं. चला कामाला लागूया. आणि चल. हॅलो हॅलो हॅलो. खरंय तुझं. बाईंचा आवाज फोनवर लईच भारी वाटतो. एकदा करावा का अंजली बाईंना फोन? करणार कसं? मला थोडी छापून लावता येतो. बरकतला विचारावं तर माकडाच्या हातात कोलीत. आपण बरं आणि आपलं काम बरं. कोण बोलते? काय पैलवान कुणाला लावताय फोन? ये कुणाला नाही. हा अरे तूच म्हणलास ना व की फोन कधी हातात घेतला नाही म्हणून हातात घेऊन बघत होतो. कायच वाटत नाही. चपटा दोंडा हातात घेतल्यासारखं वाटतं. ते आपल्या खेळात वस्त्र असतो की नाही, हे अगदी तसा वाटते. तुला तसंच वाटणार रे. यातनं जेव्हा आवाज येतो का नाही तेव्हा कळते ती काय चीज आहे ती. राहू दे सर, तुला नाही कळणार ती. खरंय तुझं. बाईंचा आवाज फोनवर लईच भारी वाटतो. हॅलो